हे गाईज कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. माझ्या खूप साऱ्या व्हिडिओज रील्स व्लॉग्सला तुम्ही खूप सारं प्रेम देत आहे, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. असंच तुमचं प्रेम असू द्या माझ्या व्हिडिओजवर, माझ्या ब्लॉग्सवर. खरंच थँक्यू सो मच. तर आजचा ब्लॉग हा मी माझा रील शूट करणार आहे, थोडासा मूड चेंज करण्यासाठी, की बऱ्याच दिवस झाले रील्स केल्याच नाही आहेत. तुम्हाला पण वाटतं की माझ्या नवीन ब्लॉग्स यावेत, त्यासाठी मी आज ब्लॉग करते आहे तुमच्यासाठी खास. सो आज ब्लॉग शूट करूया. तुम्हाला मी मेकअपपासून रील्स कशी करते, काय करते, कसा माझा सेल्फ मेकअप करते. मेकअपची काय गरजच नाही आम्हाला, पण तरी पण रील्ससाठी करावा लागतो आम्हाला. सो दाखवते तुम्हाला. चला भेटूया पुढे. सो हे काय आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझं सेल्फ मेकअप. मी काय यूज करते. छोटंसं प्रोडक्ट, मला काय एवढं येत नाही मेकअप करता, बट तरी पण स्टील मी तुम्हाला दाखवणार आहे मेकअप कसा करता. सो पहिलं आपण बघूया, हे असे तुमचे केस बांधून घ्यायचे आधी, जेणेकरून ते येत नाही, आम्हाला केसच नाही. तर तुझं पोहे बांधूया आपण. मेकअप करायला स्टार्ट करूया. पहिलं आधी प्रत्येक स्टेप करताना 5 सेकंद तरी थांबायचं, जेणेकरून आपला मेकअप स्टेबल होत नाही तोपर्यंत. मग वेगळाच मेकअप आपला येतो. मला केवढं येत नाही मेकअप वगैरे करता. पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे ते तुम्हाला बहुतेक 100 रुपयापर्यंत मिळेल, बट मी मोस्टली पॉन्ड्सचा यूज करते. बाकी मला एवढं आवडतच नाही. पॉन्ड्सवाला मॉइश्चरायझर. वाला प्रायमर यूज करते मी. मेन म्हणजे मला मेकअप हा प्रकार आवडतच नाही. पोरगी असून मला मेकअप हा छोटूसा आपला ब्लेंडर. माझं येत आहेत नाही हे फ्रेंड्स लोक किती रील्स पाठवतात, ते बघूनच वैताग येतो. पूर्णपणे ब्लेंड करायचं. जेवढं जास्त ब्लेंड कराल तेवढं तुमचा मेकअप परफेक्ट असा बसेल. मेन म्हणजे तो थंडीमुळे तर कायकांचे मेकअप फुटतात असं असतं, पण मेकअप आपण स्टेप बाय स्टेप केलं तर काही तेवढं हे नाही. डार्क सर्कल्स पण तुमचे
अशा ब्लेंड करायच्या त्यामध्ये मस्त. छोटंच यूज करते, एवढं कुठं जायचं नसतं काय नसतं, फुकट खाली घेऊन बसायचं. कन्सिलरमध्ये मी हे पण यूज करते, असं काय नाही. ते झोपच येत नाही आजकाल. कारण आपला कन्सिलरचा स्टेप थोडासा पट्टापट्टा केल्याशिवाय रील्स पूर्ण होतच नाही ना. सो झालेल्या आहे आपल्या 3-4 स्टेप्स ऑलमोस्ट क्लिअर झालेले आहेत. आता आपण यूज करूया कॉम्पॅक्ट. हे वाला मी कॉम्पॅक्ट यूज करते, मॅक्सचं सॉफ्ट पावडर आहे. मोस्टली हे वालं कॉम्पॅक्ट असं ब्लेंड करायचं.
अशा प्रकारे आपली कॉम्पॅक्टची पण प्रोसेस झालेली आहे. आता आपलं दुसरं हायलायटर, मोस्ट इम्पॉर्टंट हायलायटर. माझ्याकडे असाच हायलायटर आहे, मी आज मोस्टली यूज करते हायलायटर. ब्लश माझ्याकडे सध्या नाही आहे, सो ब्लश स्किप करते. काल मस्त गुबगुबीत दिसतात माझे. आणि आपलं हायलायटर, हायलायटर नंतर आपली स्टेप आहे आय शॅडो. हायलायटर जरा बाहेर आलं, बरं हायलायटर नाही, आय शॅडो असं मेकअप करताना अशी वाट लागते मध्येच काय नाही करते सगळं. सो अशा प्रकारे नाही आपला मेकअप अजूनपर्यंत इनकम्प्लीट आहे, जोपर्यंत आपण आयलायनर आणि आपले फेवरेट लिपस्टिक नाही लावत. चला लावूया आयलायनर. मी जरा मिररमध्ये बघून लावून येते, कारण का मला कॅमेरा समोर जमत नाही आयलायनर. थांबा, वेट करा. आयलायनर लावून झालेलं आहे बघा तुम्ही. आता आयलायनर लावलं आहे, थोडं सुकायला वेळ लागेल. थोडीशी ओव्हर ॲक्टिंग करूया आपलं. आता फक्त लिपस्टिक राहिली आहे लावायची, पण लावूया. मी वापरते लिपस्टिक डायमंड ब्युटीची लिपस्टिक, शेड नंबर 6 आहे. मी यूज करते. मी मोस्टली लिक्विड लिपस्टिक ही वापरतच नाही, कारण का मला ती म्हणजे एवढी ॲक्टिव्ह नाही वाटत, म्हणून मी माझ्या अशा साध्याशा स्वस्तात मस्त काम हे. तो आपला डन झालेला आहे अशा प्रकारे मेकअप. आपण आता साडी नेसायला गेऊया. सॉरी नाही, मेकअप मेन म्हणजे डनच नाही आला आहे.
काय राहिलं म्हणजे मेकअपमध्ये आपली छोटीशी टिकली. सो आपण टिकली लावूया डायमंडवाली. काहीतरी पडलं तरी ब्लशच पडलं. डायमंडवाली छोटीशी टिकली लावून देऊया. टिकली पण असं लागलेली आहे. ऑलमोस्ट झालेलं आहे आपलं. आणि आपलं हे छोटंसं लिपवर लावायचं जेल आहे ते मी लावते, जेणेकरून लिप्स फुटून देते. सो आपण आता आपला मेकअप डन झालेला आहे. सो आपण आता नेसायला येऊया मम्मीची साडी. भेटूया. साडी वगैरे सगळी नेसून झालेली आहे. मी हेअरस्टाईल पण फटाफट पिनअप करून लावलेली आहे. साडीचीच हेअरस्टाईल केलेली आहे. जास्त पण एवढं केलं नाही आहे. आपलं राहिलं आहे आपलं नेकलेस घालायचं. चोकर टाईप असं नेकलेस आहे तर तुम्ही इकडे यूज करते. सो अशा प्रकारे आपला केक रेडी विथ मी झालेला आहे. सो आता मी रील्स करायला घेते. तुम्ही माझ्या इन्स्टा पेजला, यूट्यूब पेजला, फेसबुक पेजला फॉलो करा नक्की. ऑफिशियल हिमाली 85 2 अकाउंट आहेत इन्स्टाला. ऑफिशियल हिमाली 85 आणि एक सिमी 85. आणि आपला हे यूट्यूबचं तर तुम्हाला माहिती आहे. त्यांना पण लाईक कमेंट शेअर करा. भरपूर प्रेम द्या मला. सो बघूया आपण रील्समध्ये भेटूया. माझा फायनल लुक कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा. हे गाईज माझा रील शूट करून झाला आहे. ऑलमोस्ट 1-1.5 तासात माझा रील शूट होतोच आणि तो मी परफेक्ट टाईमवर केलेला आहे. इतक्या सुंदर रील्स झाल्या आहेत. मी आज किंवा उद्या पोस्ट करेन रील्स. तर तुम्ही लाईक कमेंट शेअर करा आणि खूप साऱ्या माझ्या चॅनलला इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. असेच मी ब्लॉग्स रील्स करत राहीन. आता तुमच्यासाठी एक करायच लागेल मला. फक्त तुमचा सपोर्ट असू द्या बस, बाकी मला काहीच नको आहे. सो ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.